राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या स्टोरीकडे जाण्यापूर्वी एका गोष्टीचा घडलेल्या घटनेचा निषेध करून पुढं जाऊ. तुम्हाला बऱ्याच वेळा काय चालले बाहेर माहीत नसतं. मी सांगतो तुम्हाला इसकाटून. ही गोड गोड बोलणारं राजकारणी आतमध्ये यांनी जर ठरवलं, त्यांना जर राग आला तर स्वतःच्या पावरमध्ये असणाऱ्या पोलीस यंत्रणेचा सहारा घेऊन काय करू शकतात ध्यानात ठेवा. पूर्व वाटलो करते ती ध्यानात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ या व्यक्तीचं, आणि त्याला लय मानणार लोक आहेत त्या माणसाला, पण कधी कधी चमाकतं ती सगळं सोनं नसतं अशी म्हणायची पाळी आली. यांच्यात कोण चांगला आहे का नाही ही बी काय मेळ लागा ना मला. एका 14 वर्षीय मुलीवर अन्याय करून तिची हत्या केली दलित समाजाच्या, आणि त्या घटनेचा निषेध किंवा त्या आरोपींना अटक व्हावी म्हणून समुदायाने जवळजवळ 2,000 ते 3,000 लोकांचा मोर्चा काढला होता, अत्यंत शांततेच्या मार्गाने. ध्यानात ठेवा. तर पांडे आडनावाचा माणूस SP, त्यांनी इतका अमानुष लाठीमार केला आहे आणि हातपाय मोडल्यात. 12 जणांचं मुकामार, लहान मुलं महिला सगळ्यांना मारहाण केली. या सगळं पळून लावले, उधळून लावले तिथून. त्यांचा एक नेता होता, लीडर होता, त्याला गाडीत शिरून मारले. सगळ्या जगाने बघितलं इथे. ही एखादा SP लेवलचा माणूस असं करतो, ह्याच्या पाठीमागे एक फोन असतो वरून. ध्यानात ठेवा. महाराष्ट्र काही लांब राहिलेलं नाही. महाराष्ट्रातसुद्धा मावळ गोळीबारात जे शेतकऱ्यांची हत्या झाली तिथंसुद्धा कोणाच तरी आदेश होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जरांगे पाटील उदय कसा झाला आहे, ती जी मारहाण झाली तिथंसुद्धा कोणाच तरी फोन होता. असा विषय असतो. पण कशावना विश्वास ठेवला तरी ह्या माती विश्वास ठेवा की इथून 100% भविष्यात चांगलं काहीतरी तयार होईल, चांगलं निर्माण होईल. आणि लय अति झालं तिथं माती ही ठरलेली आहे. फक्त संयम हवा आणि कायद्याचं भान हवं, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. म्हणजे हेही दिवस जातील, याच्यापेक्षा वेगळं काय सांगू शकत नाही. आणि जे आता मिरवतात ना, तुम्हाला औषधाला सुद्धा कुठे दिसणार नाही. ध्यानात ठेवा. BPच्या, शुगरच्या गोळ्या खात बरेच जण 10-20 कोटीच्या बांगल्यात आणि 5-50 कोटींच्या कारच्या मध्यभागी आपला देहत्याग करतील, मरून जातील ते. ध्यानात ठेवा. फक्त आहे तोवर माज दाखवतील, एवढाच विषय. आपल्या लेकराबाळांच्याकडे, शिक्षणाकडे, प्रपंचाकडे लक्ष द्या. हादरून ती लय ह्या गाणीत शिरू नका. आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी काल सकाळी घडली आहे. आता आज आहे रविवार. ध्यानात ठेवा. काल सकाळी घडलेली विषय फार तरी 30 तास झाले असतील. विषय थोडा महत्त्वाचा असा आहे की बाबा, काल आपण भूताची गोष्ट बघितली. भूत म्हणजे काय? ह्या भूतापेक्षा सुद्धा खतरनाक भूत हे एक जिवंत माणूस आहे, लक्षात घ्या. ह्याच्या डोक्यात कधी काय येईल, आणि चांगलं येईल, वाईट येईल. चांगलं आलं तर 1 नंबर काम झालं, दुधात साखर. पण वाईट जर याच्या डोक्यात आलं, तो काही लोक वाईट करायला लागल्यात. त्या प्रकारची ही घटना तुम्हाला इसकाटून थोडीशी सांगतो. 27 वर्षीय राजकुमार आहे आणि राहतोय देवलागोडा नावाचं गाव आहे, तेलंगणा, आणि रंगारेड्डी जिल्हा. हा जो राजकुमार आहे, ह्याला देवानी सगळं भरभरून दिलेलं. कसं दिलं सांगतो. सुंदर बायको दिलेली आहे, त्याचं नाव पार्वती. 2 मुलं आहेत, एक 4 वर्षाचं, एक 2 वर्षाचं. सगळं कसं व्यवस्थित. त्याला नर्सरी त्याची स्वतःची, आणि 2-3 एकराची बाग आहे, नारळ आहे. त्या बागात नारळ जास्त असतं. सगळं व्यवस्थित चाललेलं. मग माज थोडा पैसे आलं, सगळं आलं की माज डोक्यात शिरला, आणि त्याला अशी अवदसा आठवली की आपली पार्वतीसारखी बायको असताना, पोरं असताना नीटनेटकी घालायची त्यांनी. म्हणजे कसं होतं, सकाळ नाही, मला लय वाईट बोलूशी वाटत, व्यवस्थित प्रपंच करायचा. नसला करायचा तर करायचाच नाही बा, काय लग्न करायचं. त्याला अशी दुर्बुद्धी सुचली
की मी झटम्याने, मी पॉवरफुल मॅने, अमकं तमकं. कोणाला अशी दुर्बुद्धी सुचते की त्या पैसा पावर आल्यावर तो राजकारणाकडे वळतो, काही गुन्हेगारीकडे वळतात. हां, काही थार घेऊन लोकांच्या अंगावर घालीत. बरीच लोक आहेत मार्केटमध्ये अशी. ती थार तले बदनाम झाली तर मला सांगतो. थारवाल्याकडे मला लय फोन येतात. थारवाल्याकडे लोक चांगल्या नजरेने, बरं जरी तू एखादा बाबा कापडाचा व्यापारी, किरण्याचा व्यापारी, पण थार ही गाडीची इतकी बदनाम झाली की लोक अशी वाईट नजरे मनातल्या मनात शिव्या घालतात त्या थारवाल्यांना. काय कारण आहे कळा ना भाऊ मला. असून द्या, जे तो आपापल्या कष्टाने घेत असतो, पण त्याच्यात बसून फिरणाऱ्याकडे लोक काय चांगल्या दृष्टीने बघत नाही, ही गोष्ट खरी आहे. हा जो राजकुमार आहे ह्यानी त्याची दुर्बुद्धी अशी सुचली की बायको आहे, 2 मुलं आहे. आता तिच्याशी शरीर संबंध करताना काय तितकीशी मजा येत नाही. त्याला पाहिजे असते फिटिंग. मग ही फिटिंग फक्त कुमारिका तरुण मुलींच्याकडेच मिळते. मग आपल्या आयुष्यामध्ये एक तरुण मुलगी हवी, दुसरं लग्न करावं, लग्नाच्या हेतूनेच. म्हणून त्यांनी कॉलेजच्या बाहेर जाऊन लाईन मारा सुरुवात केली. एक मुलगी त्याला अत्यंत आवडली. सांकेतिक नाव ठेवायला हरकत नाही, परी. ही 12वीची मुलगी. पूर्वीच्या डोक्यात असं होतं की गरिबीचं जीवन आहे, तिला नर्स, हेड नर्स, डॉक्टर नर्स व्हायचं होतं आणि सेवा करायची होती. अत्यंत छान देखणी पोरगी. आणि ती तर भरली याच्या डोळ्यात. मग मागं पुढं बादव्यातल्या कुत्र्यांच्या मागं कसं कुत्रं फिरतात. 5-7 कुत्री असतात. समाधान एकाच होतं, बाकीची चाव मारतात. ह्या आतल्या दुनियेतला आणखी विजय सांगतो. ही जी बादव्यातली कुत्र्यांची कौंडळ बघतो आपण, त्या कौंडळीमध्ये एकाच कुत्र्या समाधान होतं, दुसऱ्या कुत्र्या समाधान होतं कदाचित. पण बाकीची 6-7 मोकारीच मिली ना मागं फिरू. काही प्रयत्न करायला गेला की बाकीचं जे मोठं ताकदवान कुत्रं ती त्याला चावतं, डोक्याला चावण मानलं. कुत्र्याच्या लाळेमध्ये अशी इतकी पॉवरफुल लाळ आहे की कुठलीही जखम होऊ देतात, जखम ऑटोमॅटिक बरी होती. असं अँटीसेप्टिक त्याच्यात असतं. पण डोकं चाटू शकत नाही, डोकं मान चाटू शकत नाही. जो बागापर्यंत डोकं जात नाही त्या बागाला जर डंक बसला, त्या बागाला जर जखम झाली, कुत्रं चावलं दुसरं, त्याच्यामध्ये किडे पडतात आणि त्याच्यात ते कुत्रं मृत्यू पावतं. ही गतजन्मीची पापे यतिव्याधी रूपे तुम्हाला सांगतो. हा कुठला तरी एक आत्मा त्या मनुष्यरूपीचा असन, ते अशा प्रकारे मारतात. बऱ्याचशा बागामध्ये आपल्यात काय सगळी हुशार नाही. डोक्याला किडे पडलेलं कुत्रं बघितलं, त्याला रेबीज वगैरे अजिबात नसतो, पण पिसाळं कुत्रं मारण्याचं भयंकर जीवनपणे मौत मारलं जातात कुत्री अशी. ही सुद्धा वस्तुस्थिती. अजब गजब दुनिया आहे, ध्यानात ठेवा. अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागं वेळी झालेली लोक, अशा प्रकारची लोक आहेत. आता ही जी घटना घडली ह्याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, हा जो राजकुमार आहे ह्यानी वाकडा तिकडं कुठं आकडा बसतोय का. आता ही 17-18ची मुलगी बया म्हणली, ही तर एवढं मोठं ठोकाळ दिसतंय, चांगलं मजबूत होतं, जाडजोड पैलवाना टाईप, आणि ही का माझ्या मागं लागला असं. याचा हेतू काय चांगला नाही, त्याचं इम्प्रेशन बॅड पडलं. का माझ्या मागं लागला असेल, का माझ्या मागं लागला असेल. तिला कळून चुकलं याची नियत. हे काय चांगल्या बुद्धीचं दिसत नाही, याच्यापासून 4 हात लांब राहिलं बरं. आपलं शिक्षण ना आपण. तिने तर त्याला असं जुरळासारखं झटकून दिलं बा. हा, वाईट अवलादीजवळ नकोच. अवलादीचा इगो दिवसला गेला. मला नाही म्हणती. अरे तू काय मुख्यमंत्री आहे का, तुला नाही म्हणती म्हणजे की तू काही करू शकतो. तू जे पाहिजे ते न मिळाल्यावर बंगल्यात अडू शकतो, मी पुन्हा येईन. तू का मुख्यमंत्री आहे का. जी मुलगी नाही म्हणते नाही, आणि तुझा संबंध नाही ना, ती कुमारी काय, तुझं लग्न झालं आहे, तू तिकडं हे कर ना, असा विषय असतो. ही काय ऐका ना बा. आणि सतत त्या मुलीचा पाठलाग केल्यामुळे तिची छबी याच्या मेंदूत बसली होती. हा बी काही सोडायला तयार नाही. मग यांनी शेवट डोकं लावलं. म्हणला सीधी उंगली से घी नहीं निकलता, उंगली टेढ़ी करनी पडती. अशी लोक आहेत. यांनी डोकं काय लावलं म्हणजे
ही स्टोरी सांगताना हा राजकुमार हा माणसाच्या पुटी झाला मला आला हेच मला कौतुक वाटतं तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या प्राण्यांच्यात एक प्राणी मला अजिबात आवडत नाही, तुम्ही सुद्धा कधी आवडून घेऊ नका. तो म्हणजे लांडगा. एकमेव असा प्राणी इतका विश्वासघात की इतका डेंजरस आहे. लहानपणापासून त्याचं पिल्लू आणून त्याला मोठं करा काही करा, तो माणसाचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मोठं करणाराला इतका क्रूर विश्वासघात की प्राणी असेल तर लांडगा आहे. ध्यानात ठेवा. माणसातसुद्धा काही आहेत तसे, पण असून द्याल ती प्रवृत्ती एक. ही नालायक माणूस भाऊ ह्याने काय पिच्छा सोडा ना, म्हणला आपण तिला थोडंसं बदनाम करू, आपण तिची छेड काढू, म्हणजे तिचं नाव आपल्याशी जोडलं जाईल. लोकांना काय चर्चा करायला लोक म्हणतात लफडा असन बरं का, म्हणूनच धरली, असं कोण कोणाला धरीन का, आणि मग ती आपल्याला बायको म्हणून मिळेल. अशा हेतूने त्याने ती सायकल घेऊन चालली होती, म्हणजे सायकलवर नसली रिटीत चालली होती. तिची सॅक होती ती पाठीमागं कॅरेजला, आणि ती चालली असताना हे मागून गेला, तिला मागून मिठी मारली, तिची छाती दाबली ह्या राजकुमार. ही सगळी टपरीवाली ही सगळी लोक बघत त्यात. पोरगी मोठ्याने आराडली, रडत रडत लगेच घरी गेली. बापाला आईला त्यांना सांगितलं असा विषय की माझी छेड काढली आणि 4 चौघात मला मिठी मारली असं तसं. मग बापानी आता कोणाला बी राहिलं ना, आपल्या लेकराला असं करतात म्हणल्यावर तुम्हाला आपण कायदेशीर जाऊ. पोलीस स्टेशनला गेला, तिथल्या पोलीस स्टेशनला सर विनयभंगाची तक्रार त्यांनी नोंदवली. तक्रार नोंदवून झाली, ठीक आहे म्हणजे आम्ही आरोपीला अटक करतो, तुम्ही जा. जशी ती निघून गेली आहे म्हणले करते ना अटक, आता एवढी मोठं गंभीर गुन्हा आहे. कॉन्स्टेबलचा फोन आला, ये इकडं तक्रार आली या. त्याच्याकडे 4 चाकी ती वॅगनार, गरिबाची कार वॅगनार. नका घेऊ, माझं म्हणणं असं आहे का नका घेऊ, रस्त्यावर इज्जतच मिळत नाही वॅगनारवाल्याला. म्हणजे त्याला असं वाटतं की बरंच ही जीव काढणार आहे, ऐपत नसताना गाडी घेतली म्हणले की वॅगनार घेतली. त्याच्यात ती ओल्ड शेप आहे ते त्याचा फार खतरा. तर लेटेस्ट जरी जरा बरी वाटते, पण ओल्ड शेपचा तर लय कार्यक्रम अवघड आहे. आणि किरकोळ एखाद्या मोटरसायकलवाल्याला जरी धडकले किंवा बारीक कुंको झाडा धडकले तरी याचा फार चांदा होतोय. दुसऱ्या साधा मजबूत गाडी की असं कमीत कमी स्विफ्टपासून सुरुवात करावं असं माझं म्हणणं, थोडी इज्जत मिळेल. ते वॅगनार घेऊन गेलं बा तिथं स्टाईलमध्ये. म्हणजे अशाची असं काय साहेब, अहो बोर पिकली म्हणजे मी आता एवढा श्रीमंत आहे, एवढं हे थोडे दुश्मन तयार होत्यात असं तसं काय नाही. थोडे बोर पिकली म्हणजे खडं मारणारच ना. आता तुझ्या बायको कोणी खडं मारलं तुला चालेल का? लोकांच्या लेकराला म्हणतो बोर पिकल्यावर खडं मारत्यान. याला शरम पाहिजे, लाज पाहिजे, आबरू पाहिजे, इज्जत पाहिजे, काहीतरी पाहिजे ना. ह्यांनी काय ऐकलं नाही. पोलिसांचं कसं असतं त्याला माहीत असतं. 10चा बंडल काढला तिथं दिला भाऊ. ते काय लय पोलीस आणि लाच खातो ह्याच्यात काय असं हे भाऊ कसं काय शक्य असं काय म्हणायची गरज नाही बरं का. ती एक प्रवृत्ती आहे. एखाद्या गोरगरिबाला कष्ट करायला तुम्हाला सांगतो 50,000 रुपये अख्ख्या 12 महिन्यात नाही बघायला मिळत कधी. तो जर एखाद्या जिथं सालान राहिला ना, वर्षभर काम करतो तर त्याला एक रकमी बघायला मिळते ना बघ क्वचित. पण 50,000 70,000 त्याला बघायला मिळत नाहीत. ह्यांना महिन्याला 70,000 बादा पडत आहेत. काही जण तर असे येतात, मला का अख्ख्या महाराष्ट्रात माझं कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला सांगतो. त्या पगारा करतो बघत सुद्धा नाहीत महाराज, एवढा वर कमाई खतरनाक. काय करायचं आपण तरी, काय डोकं लावता कुठं. ह्यांना लय तरा दिलं एखाद्या खोट्या गोष्ट मला अडकाय बसल्यात भाऊ. आता काय सांगायचे, ती मातीत जाऊ तिकडं. म्हणजे पोलिसाची दोस्ती नको आणि दुश्मनी नको, आपल्या न्यूट्रलमध्ये राहू. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ह्या तेलंगणा पोलिसनी 10,000 रुपये घेतले. म्हणजे ठीक आहे परत काय करू नका, जाऊन द्या गाडी. ह्याला वाटलं याला 10,000 काम केलं, ह्याचं मनोबल वाढलं. परत 3ऱ्याच दिवशी कॉलेज सुटलं की माझ्या विरुद्ध तक्रार द्यायला जाते का तू, लग्न कर गपचिप माझ्याशी, नाही तर बघतोच तुला. आज तर त्यांनी समोर येऊन धमकी दिली बा. पोरगी गेली बापाकडे परत, तुम्ही तक्रार दिली आपण सगळं तू परत येऊन धमकी देतंय, लग्न करून हे करून माझ्या विरुद्ध जाते का, तुझ्याकडे बघतोच ना, असं तसं कापून टाकतो फाडून टाकतो. ते मग वडिलांना कळलं असं की बाबा चिरीमिरी काहीतरी पाकिट द्यावान घ्यावा खाली झाली. पण काय हरकत नाही, थोडं नेक्स्ट लेवलला जाऊ. त्यांनी पुरलं घेतलं की डायरेक्ट SP. खालीहून नाही काम झालं ना लगेच वर गेले. साहेब असा आमची FIR नोंदवून घ्या.
आम्ही नुसता तक्रार अर्ज दिला पण आरोपीला काय अटक होत नाही असं तसं. एस पीनी घटनेचं गांभीर लक्षात घेतलं. ते खरं सदर रक्षण ऐकायला निघ आहे, कायद्याचा भाग असतो. त्यांनी लगेच वरून खाली का अटक केली नाही. आम्ही गुन्हेगार कशाच्या शोधात येतो, खुल्यानं फिरतोय, मला अटक पाहिजे, मला FIR पाहिजे. येस सर, लगेच लगेच कार्यक्रम ओके. मग लगेच याला उच्चाला पोलिसांनी वरून आदेश म्हणलं की ते डोकलं नाही. 10 आता गेलं माती तिकडं. FIRने जर नोंदवली, आरोपीला अटक कोर्टाच्या पुढे उभा केला. कोर्टाने गंभीर गुन्हा पाहिला, विनयभंगाचा. 7 वर्षाच्या आतली शिक्षा आहे पण गंभीर गुन्हा आहे. मग कोर्टाने त्यांना मस्तपैकी आत टाकलं. पहिल्यांदा दिली न्यायालयीन कोठडी, देऊन द्या. ती गेला आत. राजकुमार गेला आतमध्ये. आत गेल्यावर मात्र इतकं चिडलं गेलं की मला अटक केली, माझी काय इज्जत राहिली समाजात. यांच्याकडे बघितलंच पाहिजे. तो काहीतरी प्लॅनिंग मनातल्या मनात कट कारस्थान शिजवून वकिलाला फोन केला. वकील कालाकोट हाजीर हो. किती पैसे बाय? हे केसमध्ये 30-40 लागतात. दिलं लगेच फोन, पैसे द्या, मला अटकपूर्व जामीन पाहिजे हायकोर्टाकडून. काही कर तिकडं, जामीन पाहिजे, जामीनदार पाहिजे, किती पाहिजे तेवढी घे. 15 दिवसात काळाकोटनी बाहेर काढलं बा याला. काय द्यायचा भाग आहे. 7 वर्षापेक्षा आतली शिक्षा असेल तर त्याला जामीन मंजूर होतो. आता तसं कधी कधी मर्डरवाल्याला बी होतो, पण जाऊन द्या मरते. आता काय नको त्याच्यावर नको बोलायला. तो जसा बाहेर आला, 2-3 दिवस घरी झोपून शांत डोक्याने विचार करत राहिला. आणि तारीख उजाडली कालची, म्हणजे आज आहे रविवार, काल होता शनिवार, आणि शुक्रवार रात्री तो 10-10:15 घराच्या बाहेर निघाला 6-7 इंच सुरा घेऊन. जसा तो बाहेर निघाला, पहिल्यांदा गेला त्या पोरीच्या घरी. दुर्दैवाने किंवा सुदैवाने वडील घरी नव्हते, भाऊ घरी नव्हता. पहिल्यांदा तिची आई आणि आजी सापडल्या. दोघींना सापासप वार करून संपवलं चाकून. पोरगी आली तिथं. तिचे शेजारी तिची बहीण होती, दिव्यांग होती, अपंग होती. ते अपंग पोरीकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही. त्या पोरीला घेतली, अज्ञात ठिकाणी नेली. काही केलं नाही दुसरं, अत्याचार वगैरे काही नाही. तिला तिथं मारून खपसून टाकलं, पोटात चाकू मारले, 3 खून केले. तिथून घरी आला, 11:30 वाजल्या तर रात्रीच्या. बेडरूममध्ये शिरला. 4 वर्षाचा मुलगा स्वतःचा, 2 वर्षाची मुलगी स्वतःची. त्या दोन्हीच्या हत्या केल्या चाकूनी, त्याच चाकूनी. ते पाहिल्यावर बायको तर बेशुद्धच होऊन पडली, पार्वती. तिला बेशुद्ध असताना याने मारलं. बघा लोक कशी आहेत. 3 ते मारले, 3 हे मारले, 6 मारले. 6 हत्या केल्यानंतर हा काही रक्कम घेऊन फरार झालेला आहे. त्या थंबनेलमध्ये आरोपी महाराष्ट्रामध्ये जर आला असेल तर कृपया महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला कळवा. हां, की असा माणूस तिथं आहे बा, ध्यानात ठेवा. ही कायद्याला तुम्ही मदत करा थोडी. हा खून करून पळला, हा सापडला पाहिजे तिथला असं तिथले पोलीस बघून. पण महाराष्ट्रात जर आला असेल ना तर हा कुठं तेलंगणाचा माणूस कुठं असं ध्यानात ठेवायचा. तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या काय म्हणतात ते आईला काय म्हणतात गाडी त्याला, ते साऊथ इंडियन डिश असतात बघा, त्या उत्थप्पा बित्तप्पात असलं ते बनवणार तिथं कुठे भेटलात बघा. पंचरची दुकानं तिथे भेटलात बघा. तिथं केरळले आणि इकडची लोक असतात जास्त. बोरवेलची गाडी शेतकऱ्यांनी ही आपल्या भागात कुठं जर आडला तर जवळच्या पोलीस स्टेशनला कल्पना द्या की हा तोच माणूस आहे म्हणून. राजकुमार हा गजाआड गेला पाहिजे, हा फाशी गेला पाहिजे. जाईल का नाही ते पुढचा भाग. हे राहिलेलं जमीन इकलं तर फाशी पण सुद्धा वाचाय बसली ती. काय सांगावं आता, अवघड आहे दुनियाचं. त्याच्यामुळं अशी घटना घडू नये भविष्यात असं मला मनापासून वाटतं. रामकृष्ण हरी माऊली.